निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेमविरह भाग 60 मागील भागात गायत्रीचा मोबाईल खेचण्याची धडपड करत अर्जुन वैतागून बोलत, अजिबात नाही, मी नाही देणार आता पुढे। भूक तर लागली होतीच, त्यामुळेच कदाचित जास्त चिडचिड होत होती। करणने बरोबर ओळखून त्यासाठी ऑर्डर केलं होतं। अर्जुन पण समोर आवडीचं खाणं बघून काही न बोलता घाईत त्यावर तुटून पडला। त्याला शांत झालेलं पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला। त्याच्या सारख्याच सगळ्यांच्याच पोटात हसून हसून खड्डा पडला होता भुकेचा। त्यामुळे सगळेच आपापल्या समोर आलेल्या खाण्यावर हात साफ करत आपल्या पोटाची खळगी भरत गप्पा करत मस्त खाण्याचा आनंद घेत होते। खुशी, चल, तुमची झाली ना शॉपिंग? मग मला मदत कर, माझी राहिलीये शॉपिंग। मगासपासून तिच्याशी बोलण्याची संधी शोधणारा करण मध्येच बोलत तिला डोळ्याने इशारा करत, कशाला शॉपिंग केली की वहिनीने तुझी शॉपिंग? हो ना वहिनी? पोटात भर पडली तसा अर्जुन मूळ अवतारात येत मगासपासून त्यांचे दोघांचे आंखों में चालणारे इशारे त्यांनी पाहिले होते। तशी त्याला आयती त्रास देण्याची संधी मिळाली। केली तू माझी शॉपिंग? करण डोळे बारीक करून तिला विचारत, हो, म्हणजे मी घेतले 3 कुर्ते तुमच्यासाठी, पण माझ्या आवडीने घेतले। तुम्हाला दुसरे चॉईस करायचे असतील तर चला आपण आत्ताच जाऊया। खुशी टिशूला हात पुसून जागची उठत, हो, चल 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 चल। काय, हिची चॉईस नाही आवडणार तुला करंदा? अर्जुन निरागसपणे करणला विचारत, नाही तसं नाही, माझं झालं मग दादामाईला घेतो दिवाळीसाठी, करण आठवून सांगत। अरे त्यांच्यासाठी पण घेतले हिने, हो ना ग? अर्जुन कोल्ड्रिंकचं एक सिप ओढत दोघांना पाहून अर्जुन सांगत होता तसं करण रागात तिला पाहत होता। काय गरज होती सगळ्यांसाठी आधीच घेऊन ठेवायची? ठीक आहे, मग अक्का आणि गायत्री राहून जाईल ना, मग त्यांना घेतो, करण पुन्हा आठवून सांगत। अक्का, माई, दादा, आया, तुझे सासू सासरे, तुझी साली, सगळ्यांसाठी घेतलं तिने गिफ्ट। आता राहिली गायत्री दी, तिच्यासाठी घेताना ही कशाला पाहिजे? तिलाच घेऊन जा ना तू, हो ना गायत्री दी? छान, तुझ्या आवडीचे घे त्याच्याकडून। आणि हो, आम्ही निघतो, आम्ही काय करणार इथे बसून? उशीर बघ किती झालाय, बापरे, माई वाट पाहत असेल। चल चल वहिनी, आपण निघू, हे दोघं येतील। अर्जुन नाटकीपणाने घड्याळात पाहून तिला सोबत घेऊन जात, भोगा आता कर्माची फळं। अर्जुन काय सुखाने जगू देणार नाही, याच्या पण काय अंगात येतं काय माहीत, मुद्दाम करतो। त्याला चांगलंच माहीत आहे पब्लिक प्लेसमध्ये मी काय तिला जबरदस्ती उचलू शकणार नाही, त्याचाच फायदा घेतो शहाणा। पण तिला कळायला नको का? लगेच गेली त्याच्यासोबत, म्हणायचं ना, तू जा, मी येतो त्यांच्यासोबत। पण नाही, नको, तिथे बरोबर चबर चबर करते आणि आता बोलायचं तर ग बसली। रात्री बघतो तुला। जाणाऱ्या अर्जुन आणि खुशीला करण पाहत मनात बडबडत, अगं मारते कशाला, मी काय केलंय? त्यांनी सुरुवात केली आधी, त्याला का नाही वरडली? दोघं घरी आले तसं गाडीतून बॅग काढणाऱ्या अर्जुनला खुशी चिडून मारत, तिला त्याच्यासोबत थांबायचं असून पण मुद्दाम त्याला त्रास द्यायला तिला तो ओढून घेऊन आला होता। इतका वेळ ती गाडीत शांत बसून होती, पण घरी आली तशी त्याच्यावर चिडली। कशाला त्यांना त्रास देतो? त्यांनी माफी मागितली होती ना, मग कशाला इतका भाव खायचा? बरं झालं त्यांनी चांगली शिक्षा केली तुला। तुमच्या दोघांमध्ये मी बळीचा बकरा होते नेहमी। तुझं झालं चिडून, आता येतील ते आग बबूला होऊन घरी। सगळा राग मला काढावा लागेल, एकतर राग आला की लवकर शांत पण होत नाही त्यांचा। खुशी चिडून बोलत पाय आपटत आत निघून गेली। घरी यायला 9 वाजले होते। दादा आणि अक्का त्यांच्या वेळेत जेवण करून आराम करत होते। माईंना पण फोन करून कळवलं असल्यामुळे त्याही त्यांचं उरकून काम करत बसल्या होत्या।
त्यामुळे किचन सोडता पूर्ण घरात शांतता होती. अर्जुनने काढलेल्या बॅग गुणाजीने खुशीच्या सांगण्यानुसार ज्याच्या त्याच्या खोलीत नेऊन ठेवल्या. उशीर झाल्यामुळे खुशीने बाकीच्या बॅगा स्वतःच्या खोलीत ठेवायला सांगत सकाळी सगळ्यांना गिफ्ट देण्याचा विचार करत किचनमध्ये आली. माई काय करताय? वास खूप छान सुटलाय. किचनमध्ये नीलूताई गॅसजवळ उभी होती तर माई डायनिंगवर बसून ड्रायफ्रूट कट करत बसल्या होत्या. तशी खुशी दोघींना पाहून विचारत, अगं लाडू बनवायचे ना, म्हणून बेसन भाजून घेत होते. फराळची सुरुवात नेहमी गोडच्या पदार्थाने करावी असं म्हणतात, म्हणून पहिले लाडू करायला घेतले. बरं, तुमची झाली का सगळी खरेदी? माई हसून विचारत. हो माई, झाली सगळी. खूप मज्जा केली आम्ही. हे आणि गायत्री येतच असतील. आल्यावर कळेलच आज काय काय धमाल केली. खुशी पाण्याचा ग्लास तोंडाला लावून हसून सांगत. हो का, बरं झालं. चला. वा माई, कसला भारी वास सुटलाय. माई तू लाडू केले? फोन ठेवला तसा अर्जुन वरडतच माई शेजारी येऊन बसला. खुशी पण हसून त्याला पाहत किचनमध्ये गेली. हो करतीये, पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात त्याला हात लावायचं नाहीये, मी आत्ताच सांगते. माई ड्रायफ्रूटच्या ताटात हात घालणाऱ्या अर्जुनला चापट मारत. हो ग, उद्या सकाळी नाश्त्याला खातो. आता जागा पण नाहीये पोटात. उद्या पण सगळे मिळून चकली नाही तर करंजी बनवू. मी अन्याब्रोला पण बोलवतो, मस्त मज्जा येईल. फक्त तुझ्या इंद्रदेवाला साकडं तू घाल, त्याचाच काही भरोसा नसतो. अर्जुन काजू तोंडात टाकत. यावर्षी नको, कुणाची मदत मला. खुशी आणि गायत्री आहे, आम्ही आमचं करू. तुम्ही सगळे जमले की फराळ राहतो बाजूला. तुमची मस्ती मध्येच वेळ जातो, माई शांतपणे सांगत. नाही हा माई, अजिबात नाही. आम्हाला पण करायचं आहे फराळ. अर्जुन आणि माईची नेहमीप्रमाणे वादावादी चालू होती. माई आजी, हे बघा मी आले. थोडा वेळ गेला तशी आर्या वरडत माईला येऊन बिलगली. तिच्या मागे गायत्री आणि करण पण डायनिंगवर येऊन बसले. संध्याकाळपासूनच्या सगळ्या बातम्या आर्या तिच्या बोबड्या भाषेत आठवून माईंना सांगत होती. गायत्रीने पण तिच्यासोबत हात साफ करून घेत अर्जुनचा व्हिडिओ दाखवला तसा पुन्हा एकदा हास्यकल्लोळ चालू झाला. या सगळ्यांमध्ये आपले लव्हबर्ड्स मघासारखे एकमेकांना दुरून पाहत होते, पण आत्ताचे इशारे काही वेगळेच होते. मगाचा चिडलेला पापड अजून जास्त फुगलेला दिसत होता. तिने गोड हसून त्याला पाहिलं तसं त्यांनी तोंड वाकडं करत दुर्लक्ष केलं. तिने डोळ्याने इशारे करत सॉरी म्हटलं तसं त्यांनी काही गरज नाही म्हणत रुसून पाहिलं. माई, मी स्टडीमध्ये आहे, थोडं काम आहे. सगळ्यांची बडबड चालू होती तसा करण तिथून उठून तिला एक नजर पाहून निघून जात. कढईमधलं पीठ तिने झोरझोरात हलवत समोर बसलेल्या अर्जुनला रागात पाहिलं आणि बारीक चेहरा करून पाठमोरा त्याला जाताना पाहू लागली. हातातलं काम टाकून त्याच्या मागे जाऊ पण शकत नव्हती. त्याला कसं मनवायचं याचा विचार करत कढईतल्या पिठासोबत डोक्यातले विचार पण फिरत होते. सगळे बोलण्यात व्यस्त होते तसा तिने शेजारचा मोबाईल हातात घेतला आणि त्याला कॉल केला. आता कशाला करते फोन? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर मूग गिळून ग बसली. आता मला नाही बोलायचं. स्टडीमध्ये तणतणत बसलेला करण तिचा आलेला फोन पाहून त्याकडे दुर्लक्ष करत फोन पण उचलत नाही. एकदा फोन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे काय माहीत. माझा फोन घेतला तर चिडक्या पापडचा भुगा होणार आहे जणू. आता काय करू? 2-3 वेळा कट झालेला फोन पाहून वैतागून ती, काय ग, काय झालं? कुणाचा राग त्या फोनवर काढतेस? तिचं लक्ष नव्हतं तशा माई मागून आवाज देत. काही नाही माही. घाबरून डोळे मिटून जीभ चावत ती नकार देत. ती फोनमध्ये गुंग होती तेव्हा सगळे एक एक करून आपापल्या खोलीत निघून गेले होते. अर्धा 1 तासाने लाडवाची सगळी तयारी करून बेसन भाजून झालं तसं ते थंड करायला ठेवून किचन वगैरे सगळं आवरून घाईत पळत वर आली.
स्वारी वर आली तसं सगळीकडे त्याला पाहिलं. अंदाज घेतला तर तो फ्रेश होत होता. तशी घाईत बाल्कनीत गेली आणि मस्तपैकी एक गुलाब घेऊन बाथरूमच्या दाराशी हसत त्याची बाहेर येण्याची वाट पाहत उभी होती. तो केस पुसत बाहेर आला तशी हसून त्याच्या समोर फूल पकडून ती इतकी गोड हसून पाहत होती की तो मरू दे तो राग, घे ना तिला जवळ. मन आतून जोरात वरडलं त्याच्यावर. कारण पण तसंच गोड होतं. आज तिने त्यांनी आणलेल्या साडीमधली त्याच्या आवडीची साडी घातली होती. प्लेन सिफॉनची साडी आणि त्यावर मेगा स्लीव असलेला नेटचा ब्लाउज. केसांचा बन गुंठाळून वर क्लिपमध्ये अडकवलेले. खूप म्हणजे खूपच गोड दिसत होती. कलर खूपच खुलून दिसत होता तिच्यावर. राग तर केव्हाचा पळाला होता. पण त्रास नाही दिला तर चुलबुली जागी कशी होणार. म्हणून मग अजून थोडी कळ काढायची लागणार होती. तिला न बघितल्यासारखं करत त्याने तिच्या समोरून निघून गेला. अहो बोला ना, मी मागितलं ना माफी. मी कुठे मुद्दाम केलं. ते तर तुमच्या दोघांमध्ये मी फसते. एकतर माझी काही चूक पण नाही तरी मला सॉरी म्हणावं लागतंय. तो गॅलरीच्या दाराशी उभा होता तशी ती मागून त्याला बिलगत. आहाहा, मनात तर लाडू फुटला होता. तिला असं जवळ पाहून मनावरचा दगड आणखीनच जोरात दाबला आणि इच्छा नसताना तिचा हात काढला. पुन्हा काही न बोलता मागे वळून निघून गेला. अहो बस झाला हा आता. मुद्दाम त्रास देताय तुम्ही मला. तुम्ही बोलणार आहात की नाही. ती चिडून त्याच्या समोर येत विचारत. हो, रागात कसली क्यूट दिसते माझी गुलछडी. ओता, अजून तेल ओता. भडका उठाला की मग तुमचा गुलाब पाणी ओता त्यावर. मनात बडबडत त्यांनी समोरचा मोबाईल उचलला आणि मौन कायम ठेवत झोपाळ्यावर जाऊन बसला. बस झालं, कसे बोलत नाही तेच बघते. आमचा जलवा दाखवण्याची वेळ आली आता. मौन तर सोडावंच लागेल. चल खुशी. आवाज कुठून येतोय. काय करते ही. गायब कुठे झाली. दिसत पण नाहीये. शांतपणे मोबाईल पाहणाऱ्या करणच्या कानावर अचानक म्युझिकचा आवाज पडला. तसा तो जागचा उठून आत येऊन तिला शोधत. गाण्याचा आवाज आला तसा त्यांनी वळून पाहिलं. ती समोर हाताची घडी घालून उभी होती. पदराच्या बारीक प्लेट करून मस्त पिनअप केला होता, ज्यातून नेहमीप्रमाणे त्याच्या आवडीचा ती ढोकावत होता. केसाचा बन सोडून मस्त मोकळे सोडले होते. गालावर हलका ब्लश आणि ओठांवर डार्क साडीच्या कलरची लिपस्टिक. आज पण जीव घेतेही. आता कसलं जमतंय मौन धरायला. ती गाण्याचे बोल बोलत नाक फुगवत स्टाईलमध्ये त्याच्या दिशेने चालत आली. त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याला लटका राग दाखवत धक्का देऊन खाली बेडवर ढकललं. तिच्याकडे मगासपासून लक्ष नाही दिलं. तिला इग्नोर केलं. तो राग दाखवत माझी काळजी नाही घेत म्हणत होती. तो तर तिची गुंगी चढल्यासारखी तिला पाहत होता फक्त. तो बेडवर बसला तशी त्याच्या समोर गाण्यातल्या बोलाची ऍक्टिंग करत तिची नौटंकी सुरू झाली. त्याला तर जाम मज्जा येत होती तिला असं पाहून. त्याने न राहून शेवटी तिला ओढून घेतलं आणि मांडीवर बसवलं. त्याच्या गालावर ओठ टेकून किती मिस केलं सांगत त्याच्या गळ्यात हात टाकत डोळ्यात डोळे घालून पुढची ऍक्टिंग करत बोलत होती. त्याच्या छातीवर बोट ठेवून त्याच्या गालावर ओठ टेकून किती मिस केलं सांगत त्याच्या गळ्यात हात टाकून डोळ्यात डोळे घालून पुढची ऍक्टिंग करत बोलत होती. तुम्हीच म्हणाले ना मध्ये मध्ये जलवा बघायला आवडेल म्हणून केला. ती नाक मोडत त्याला पाहून. खूपच आवडला आम्हाला हा पण जलवा. आमचा रुसवा सत्कारणी लागला म्हणायचा. चल आज तुझ्या सगळ्या कंप्लेंट दूर करू. आम्ही काळजी नाही घेत ना तुझी. आज जरा जास्तच काळजी घेतो. तो हसून तिला उचलून घेत गालावर ओठ टेकवत. केव्हापासून जवळ घ्यायचं होतं तुला. पण तुला मी सोडून सगळ्यांसाठी वेळ आहे. बेडवर दोघं विसावले तसा तो तिला मिठीत कैद करत.
अहो असं काही नाहीये, पण घ्या ना तुम्ही समजून. त्याच्या मानेवर ओठ टेकवून ती त्याला समजावत, ठीक आहे, पण दुपारचा सुगंध आणि आत्ताचा जलवा खूपच आवडला आम्हाला. तो तिच्या कमरेवर हलकासा चिमटा घेत पाठीवरून हात फिरवत, आता आम्ही आमच्या मनासारखं करणार, आमचा गोड कंदी पेढ्यांनी पूर्ण करणार. तो तिचा गोड चेहरा पाहत अलगद त्याचा कंदी पेढा चाकत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करायला प्रयत्न करा आणि कमेंट्स करायचे प्रयत्न करा. धन्यवाद मंडळी.